हैदराबादच्या मणिकोंडा भागातील एका शांत फ्लॅटचा दरवाजा बुधवारी दुपारी पोलिसांनी जोरात तोडला। आतलं दृश्य पाहून कोमलीच्या मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली। 21 वर्षाची प्रसिद्ध यूट्यूबर आणि विज्ञानाची विद्यार्थिनी बोनू कोमली निश्चित पडली होती। पण ही केवळ एक आत्महत्या नव्हती, तर एका वर्षभरापासून चाललेल्या मानसिक संघर्षाचा तो एक भयानक शेवट होता। सीसीटीव्ही मधील तो शेवटचा चेहरा। या प्रकरणातील सस्पेन्स तेव्हा वाढला जेव्हा पोलिसांनी फ्लॅटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। मृत्यूच्या काही तासाआधी कोमलीच्या दारात एक तरुण उभा होता। तो तिचा एक्स बॉयफ्रेंड होता। कोमली कळवळून त्याला काहीतरी विनंती करत होती, कदाचित पुन्हा एकत्र येण्यासाठी साकडं घालत होती। पण त्या तरुणाने एक अवाक्षरही न बोलता शांतपणे पाठ फिरवली आणि तो लिफ्टच्या दिशेने निघून गेला। कोमली तिथेच सुन्न होऊन उभी राहिली आणि त्यानंतर तिने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला। कोमलीची आई कुवेतमध्ये नोकरी करत होती। अचानक त्यांच्या मोबाईलवर कोमलीचा एक मेसेज थडकला। तो मेसेज वाचताच आईच्या काळजात धस्स झालं। तो साधा मेसेज नव्हता, तर त्यात एक निरोप दडलेला होता। आईने कुवेतवरून वारंवार फोन लावले, पण पलीकडून फक्त रिंग वाजत होती। घाबरलेल्या माऊलीने तातडीने हैदराबादमधील मित्रांना फोन केला। बाळांनो, लवकर कोमलीच्या घरी जा, ती फोन उचलत नाहीये। डायरीतील गुपित मुआंची भीती। पोलिसांना कोमलीच्या बेड शेजारी एक डायरी सापडली। 21 फेब्रुवारीची ती शेवटची नोंद वाचताना अनुभवी पोलिसांचेही डोळे ओलावले। तिने लिहिलं होतं, मला आयुष्यात पुढे जाण्याची भीती वाटते, कारण जर तो परत आला तर काय? मला माहित आहे की मी सोडून द्यायला हवं होतं, तो माझा नाहीये, पण माझ्यातील एक अंश अजूनही त्याची वाट पाहतोय। मला भीती वाटते, ज्या क्षणी मी शेवटची निघून जाईन तेव्हा त्याने मागे वळून मला शोधायचा प्रयत्न केला तर? तिचा मृत्यू शारीरिक नव्हता, तर ती एका आशेच्या ओझ्याखाली दबली गेली होती। तो परत येईल या एका कल्पनेने तिला मोकळा श्वास घेऊ दिला नाही।